Hello student, I am Miss S.M. Pawar and today's lectures the subject of impression management. तर आज आपण या लेक्चर्समध्ये युनिट नंबर 3 स्टार्ट करणार आहोत. आपल्या युनिट नंबर 3चे टायटल आहे ग्रुप डिस्कशन. ओके, प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण आपले युनिट नंबर 1 अँड 2 आपण त्याचा ओव्हरऑल स्टडी केलेला आहे. आजच्या लेक्चर्सपासून आपण युनिट नंबर 3 ओके ग्रुप डिस्कशन हे स्टार्ट करणार आहोत. तर या ग्रुप डिस्कशन युनिट नंबर 3मध्ये आपण ग्रुप डिस्कशन ही कन्सेप्ट काय आहे, त्याचे फीचर्स कोणकोणते आहेत, त्याचा स्कोप आणि त्याची प्रोसेस कशी आहे यांचा स्टडी आपण करणार आहोत. तर नाव लेट्स सी व्हॉट इज मीन बाय ग्रुप डिस्कशन. तर ही ग्रुप डिस्कशन कन्सेप्ट काय आहे त्याचा स्टडी आपण पहिले करूया. तर दी कन्सेप्ट ऑफ ग्रुप डिस्कशन. व्हॉट इज अ ग्रुप. ओके, ग्रुप डिस्कशनचा स्टडी करण्याआधी आपण ग्रुप म्हणजे काय ते पाहूयात. तर अ ग्रुप इन द कॉन्टेक्स्ट of organizational communication is defined as a collection of individuals who interact with each other, accept expectations and obligations as members of the group, and share a common identity. Group activities have certain advantages and disadvantages. तर ग्रुप म्हणजे काय, तर ग्रुप ही एक ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशनमधील एक कॉन्टेक्स्ट आहे. याच्यामध्ये जे ग्रुपमध्ये व्यक्ती एकत्र आलेले असतात ते व्यक्ती एकमेकांशी कम्युनिकेशन करत असतात, इंटरॅक्ट होत असतात. त्याचबरोबर ग्रुप ॲक्टिव्हिटीजचे अनेक ॲडव्हांटेजेस आहेत, त्याचबरोबर त्याचे डिसॲडव्हांटेजेस देखील आहेत. तर असा ग्रुप कशासाठी क्रिएट केला जातो, तर एखाद्या गोष्टीचे ओके आपल्याला ती गोष्ट शेअर करायची असेल, त्यांची कॉमन आयडेंटिटीसाठी हा ग्रुप क्रिएट केला जातो. त्याचबरोबर डिस्कशन म्हणजे काय ते पाहूयात. तर अ डिस्कशन इज अंडरस्टूड ॲज ॲन ॲक्टिव्हिटी ऑफ सिटिंग अँड टॉकिंग अबाउट अ स्पेसिफिक सब्जेक्ट. द वर्ड डिस्कस हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन रूट discutere, which means to shake or strike. This discussion refers to through my shaking of the subject, that is examining it thoroughly to reach a conclusion. तर डिस्कशन म्हणजे काय, एखाद्या टॉपिकवर ओके एखाद्या सब्जेक्टवर विषय बोलण्याची क्रिया म्हणजे डिस्कशन. डिस्कशन म्हणजे चर्चा. तर डिस्कशन हा शब्द ओके डिस्कशन हा वर्ड लॅटिन रूट डिस्कुटेरे या शब्दापासून आला आहे, ज्याचा मीनिंग ओके ज्याचा अर्थ शेक किंवा स्ट्राईक असा होतो. डिस्कशन म्हणजे एखाद्या सब्जेक्टला शेक करून ओके त्या सब्जेक्ट्सविषयी विचार करून ओके कन्क्लुजनपर्यंत निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची क्रिया म्हणजे डिस्कशन होय. तर या ग्रुप आणि डिस्कशन यावरून आपण ग्रुप डिस्कशन म्हणजे काय ते पाहूयात. तर ग्रुप डिस्कशनचे 2 टाईप्स आहेत. फर्स्ट आहे फॉर्मल ग्रुप डिस्कशन अँड इनफॉर्मल ग्रुप डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशनचे 2 टाईप्स आहेत. एक आहे फॉर्मल ग्रुप डिस्कशन आणि एक आहे इनफॉर्मल ग्रुप डिस्कशन. तर इन्फॉर्मल ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, तर आपण आपल्या फॅमिलीसोबत जे काही डिस्कशन करतो एकत्र येऊन त्याला इन्फॉर्मल ग्रुप डिस्कशन असे म्हणतात. आणि फॉर्मल ग्रुप डिस्कशन हे एखाद्या कंपनीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी जे डिस्कशन केले जाते त्याला फॉर्मल किंवा औपचारिक ग्रुप डिस्कशन असे म्हटले जाते. आणि असे ग्रुप डिस्कशन करत असताना त्यामध्ये मेंबर्स हे 8 ते 12 व्यक्ती एकत्र येऊन असे ग्रुप डिस्कशन करीत असतात. ओके, ग्रुप हॅज बीन बिटवीन 8 to 12 मेंबर्स हू एक्सप्रेस देअर व्ह्यूज इन फ्रेंडली मॅनर. द टाईम लिमिट ऑफ 20 to 30 minutes. ओके, एखादे ग्रुप डिस्कशन करायचे असेल तर त्याचे
मिनिमम टाईम हे 20 ते 30 मिनटाचे ठरलेले असते आणि जास्तीत जास्त असे डिस्कशन 40 ते 45 मिनिट्सपर्यंत करू शकतात. ग्रुप डिस्कशन मोस्टली अनस्ट्रक्चर्ड इव्हेंट. ओके, ग्रुप डिस्कशन हा एक अनस्ट्रक्चर्ड इव्हेंट असतो. तर ग्रुप डिस्कशन आर अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ग्रुप कम्युनिकेशन. तर ग्रुप डिस्कशन आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ ग्रुप कम्युनिकेशन. Group discussion are a creative and dynamic activity which stimulates reflecting thinking among the members. Group discussion may be defined as an activity in which a small number of persons meet face to face and exchange and share ideas freely or attempt to reach a decision on a common issue. Group discussion are unstructured and less formal compared to meetings or conference, where in specific roles are assigned to the participants. In a group discussion, an individual's thought process is influenced by the views and opinions of the other members. It also depends on where and in which direction the mood of the discussion moves. In a group discussion, each participant is free to speak his views. A successful discussion involves both listening and speaking. तर ग्रुप डिस्कशनमध्ये एकमेकांशी हा संवाद साधला जातो, कम्युनिकेशन केले जाते. ग्रुपमधील जे काही मेंबर्स आहेत त्यांच्या जे काही अपेक्षा आहेत, जे काही जबाबदाऱ्या आहेत ते स्वीकारले जातात. एखाद्या टॉपिकवरती ओके एखाद्या सब्जेक्टविषयी बोलण्याची क्रिया म्हणजे डिस्कशन. तर ग्रुप डिस्कशनमध्ये हे ग्रुप कम्युनिकेशन एक इम्पॉर्टंट असे ॲस्पेक्ट आहे, एक इम्पॉर्टंट असा पैलू आहे. ही एक क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक ॲक्टिव्हिटी आहे. ओके, ग्रुप डिस्कशन ही एक क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक ॲक्टिव्हिटी आहे जी मेंबर्सना जे ग्रुप डिस्कशन करण्यासाठी एकत्र जमा झालेले असते त्या व्यक्तींना त्या सब्जेक्टविषयी चिंतन करण्यासाठी भाग पाडते, उत्तेजन करते. त्याचबरोबर यामध्ये स्मॉल नंबर ऑफ पर्सन्स एकत्र येऊन समोरासमोर फेस टू फेस भेटून मुक्तपणे त्यांचे जे काय त्या सब्जेक्ट्सविषयी ज्यांचे आयडिया असतील ते शेअर करतात, एक्सचेंज करतात आणि त्यामधून योग्य तो कन्क्लुजन योग्य तो पर्याय निवडण्याचं काय करतात त्यापर्यंत पोहोचतात, त्याच्यावरती विचार करतात. त्यालाच ग्रुप डिस्कशन्स असे म्हणतात. ग्रुप डिस्कशनमध्ये ऑल मेंबर्स हे मुक्तपणे स्पीक करू शकतात, ऐकू शकतात. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट होऊन स्वतःची ओपिनियन्स देखील मांडू शकतात. कारण एखादे ग्रुप डिस्कशन हे सक्सेसफुल होण्यासाठी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणे गरजेचे असते. जो काय सब्जेक्ट आहे त्याच्याविषयी स्वतःचे मत मांडणे देखील आवश्यक आहे. यासाठी ग्रुप डिस्कशन ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. एखाद्या विषयी काही अडचणी निर्माण झाल्या असेल तर त्याच्यावरती योग्य तो डिसिजन घेण्यासाठी असा ग्रुप मेंबर्स एकत्र येऊन त्याच्यावरती चर्चा करतात आणि योग्य तो डिसिजन घेऊन योग्य त्या निष्कर्षापर्यंत, कन्क्लुजनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तर या ग्रुप डिस्कशनमध्ये काही स्किल्स हे डिटरमाइन केली जातात. त्याच्यामध्ये नॉलेज, लीडरशिप, क्वालिटी आणि बिहेवियर या स्किल्सचे काय केली जाते, डिटरमाइन केले जातं. तर नॉलेज म्हणजे काय, तर ज्या सब्जेक्ट्सवरती ही चर्चा केली जाते आहे त्या मेंबर्सना त्या गोष्टीचे केवढे नॉलेज आहे हे देखील या ग्रुप डिस्कशनमध्ये चेक केली जाते. त्याचबरोबर तो त्या ग्रुप डिस्कशनमध्ये डिस्कशन करत असताना लीडरशिप करू शकतो की नाही, त्याच्याकडे ते स्किल आहे की नाही हे देखील डिटरमाइन केले जाते. त्याचबरोबर त्याचे बिहेवियर त्या पर्सनचे बिहेवियर असे ग्रुप डिस्कशन करत असताना
कशा प्रकारे आहे, तो दुसऱ्यांशी कशा रीतीने वागतो, त्याचे गुड बिहेवियर आहे की बॅड बिहेवियर आहे, हे देखील या ग्रुप डिस्कशन करत असताना चेक केले जाते. ग्रुप डिस्कशन करत असताना प्रत्येक पर्सनने एकदम कॉन्फिडंटली त्यामध्ये इन्वॉल्व झाली पाहिजे. कोणत्याच प्रकारचा नर्व्हसपणा नर्वसनेस दाखवला नाही पाहिजे. जो काही सब्जेक्ट दिला आहे डिस्कशन करण्यासाठी त्याच्यावर स्वतःचे ओपिनियन मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून तो डिसिजन योग्य असा घेण्यास मदत होईल. आणि असं काही डिस्कशन असते ते मिनिंगफुल असणे आवश्यक आहे आणि ते मिनिंगफुल बनवण्याचा प्रत्येक त्या ग्रुप डिस्कशनमधील मेंबर्सने प्रयत्न केला पाहिजे. मग असे ग्रुप डिस्कशन करत असताना काही गोष्टी या केल्या नाही पाहिजेत, म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत. तर त्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या ग्रुप डिस्कशन करत असताना केल्या पाहिजेत, तर मेक ओनली ॲक्युरेट स्टेटमेंट. जे काय ॲक्युरेट स्टेटमेंट आहे तेवढेच सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर लिसन टू दी अदर पार्टिसिपेंट्स पेशंटली अँड अटेंटिव्हली. जो अदर पार्टिसिपेंट आहे, जो ग्रुप डिस्कशनमध्ये जे मेंबर्स असतात त्यांचे देखील लक्षपूर्वक काळजीपूर्वक ऐकून घेणे हे देखील या ग्रुप डिस्कशन करत असताना केले पाहिजे. त्याचबरोबर बी कन्सिडर टू द फिलिंग्स ऑफ अदर. दुसऱ्यांच्या देखील भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आय कॉन्टॅक्ट विथ ईच पर्सन. ग्रुप डिस्कशन करत असताना जे जे पार्टिसिपेट एकत्र झालेले असतात, जे पार्टिसिपेट असतात त्यांच्याशी आय कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाशी आय कॉन्टॅक्ट केलेच पाहिजे. त्याचबरोबर इफ पॉसिबल टेक इनिशिएटिव्ह फॉर अ ग्रुप डिस्कशन स्टार्टिंग. बी अँड ॲक्टिव्ह अँड इंटरेस्टेड पार्टिसिपेट. त्या ग्रुप डिस्कशन करत असताना इंटरेस्टेड झाले पाहिजे, त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले पाहिजे आणि ॲक्टिवली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन योग्य तो डिसिजन घेण्यासाठी ऑर्गनायझेशनला त्या सब्जेक्ट्सवरती चर्चा करून स्वतःचे योग्य प्रकारचे ओपिनियन मांडून योग्य तो डिसिजन घेण्यासाठी काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. त्यालाच ग्रुप डिस्कशन्स असे म्हणतात. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशन करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, अवॉइड केल्या पाहिजेत, तर आर्ग्यू अँड शाउट ड्युरिंग द ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशन करत असताना आर्ग्यू करणे थांबवले पाहिजे. किंवा शाउट जोरजोरात आवाज न करता एकदम शांत पद्धतीने ग्रुप डिस्कशन केले पाहिजे. ओव्हर स्पीक अँड स्नॅच अदर चान्स टू स्पीक. दुसऱ्यांना देखील ग्रुप डिस्कशन करत असताना बोलण्यासाठी सांगितले पाहिजे. त्यांना बोलण्याचे चान्स दिला पाहिजे. लुक ॲट द इव्हॅल्युएटर्स ऑर अ पर्टिक्युलर ग्रुप मेंबर. त्याचबरोबर पोज निगेटिव्ह बॉडी गेस्चर्स लाईक टचिंग द नोज, नॉकिंग द टेबल. ग्रुप डिस्कशन करत असताना आपले जे काही गेस्चर्स आहेत, जे बॉडी गेस्चर्स आहेत, ते जे काही पोस्चर्स आहेत ते जास्त प्रमाणात नाही केले पाहिजे. जेणेकरून आपले बिहेवियर हे त्या ग्रुप डिस्कशन करत असताना दुसऱ्या व्यक्तींसमोर दिसून येईल. तर अशा प्रकारे अशा काही गोष्टी आहेत ज्या अवॉइड केल्या पाहिजेत. त्यानंतर आपण ग्रुप डिस्कशन म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचे फीचर्स यांचा स्टडी करणार आहोत. तर these are the characteristics or features of group discussion. Interface, this is the first feature of group discussion. Second is leader and members. Third is participation, interpersonal attraction, pressure to conform and conflict. These are the 6 characteristics or features of group discussion. Now let's see one by one. Interface. Interface, it means a basic feature of group discussions is the interaction among the various members of the group. They see, hear and communicate with each other orally by paying attention to each other. तर इंटरफेस हा ग्रुप डिस्कशनचा फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट असा इंटरफेस आहे. A basic feature of group discussions is interaction among the various members of the group. तर ग्रुप डिस्कशनचं बेसिक फीचर काय आहे, तर जे काही
ग्रुप डिस्कशन करण्यासाठी एकत्र झालेले मेंबर्स आहेत, पार्टिसिपेट्स आहेत, त्यांनी एकमेकांबरोबर इंटरॅक्शन साधला पाहिजे. दे सी, हिअर अँड कम्युनिकेट विथ ईच अदर. ओके, त्यांनी एकमेकांना पाहिले पाहिजे, एकमेकांचे ऐकले पाहिजे, एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. तो ओरली तोंडी स्वरूपात त्यांनी कम्युनिकेशन केले पाहिजे. त्याचबरोबर अटेन्शन देऊन योग्य तो ग्रुप डिस्कशनमध्ये पार्टिसिपेट होऊन त्या सब्जेक्ट्सवरती योग्य ते डिस्कशन करून योग्य ते कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर इंटरफेस हा या ग्रुप डिस्कशनचा अत्यंत महत्त्वाचा असा फीचर आहे. यामध्ये जे ग्रुप मेंबर्स असतात त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन संवाद साधला जातो. यामध्ये ऑल मेंबर्स हे एकमेकांचे बोलणं लक्ष देऊन ऐकतात व त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधतात. नंतर सेकंड फीचर आहे ते आहे लीडर अँड मेंबर. ग्रुप डिस्कशन्स आर इफेक्टिव्ह ओनली व्हेन देअर इज अ ग्रुप ऑफ मेंबर्स अँड अ लीडर. ज्या ठिकाणी लीडर असेल आणि ग्रुप मेंबर्स असतील तेव्हाच असे ग्रुप डिस्कशन्स हे इफेक्टिव्हपणे होत असते. द लीडर हॅज टू समराइज फॅक्ट्स अँड इन्फॉर्मेशन, इंटिग्रेट देम, स्टिम्युलेट थिंकिंग अँड ॲग्री टू अ unanimous solution of the problem. The members of the group become actively related to each other in their respective roles. जर ग्रुप डिस्कशनमध्ये लीडर आणि मेंबर्स दोन्ही असतील तर असे ग्रुप डिस्कशन हे प्रभावी ठरते. कारण ग्रुप डिस्कशन करताना लीडर जर त्या ठिकाणी असेल तर जो काही प्रॉब्लेम आहे त्यावरती सॉल्युशन काढण्यास त्याची हेल्प होत असते. त्याचबरोबर त्या सब्जेक्ट्सवरची जी काही आपण डिस्कशन करत आहोत त्याच्यावरती योग्य तो डिसिजन घेण्यासाठी सुद्धा लीडर काम करत असतो. तर द मेंबर्स ऑफ द ग्रुप बिकम ॲक्टिव्हली रिलेटेड टू ईच अदर इन देअर रिस्पेक्टिव्ह रोल्स. त्यानंतरचा फीचर आहे तो आहे पार्टिसिपेशन. तर पार्टिसिपेशन म्हणजे काय, तर ग्रुप डिस्कशन करत असताना मेंबर्सनी एकत्र येऊन त्यात पार्टिसिपेट झाले पाहिजे, सहभाग घेतला पाहिजे त्यांनी त्यामध्ये. द इफेक्टिवनेस अँड इफिशियन्सी ऑफ अ ग्रुप डिस्कशन डिपेंड टू अ लार्ज एक्सटेंट अपॉन द ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन ऑफ द मेंबर्स. ओके, मेंबर्सच्या सक्रिय सहभागावर म्हणजे ॲक्टिव्ह पार्टिसिपेशनवरती ग्रुप डिस्कशनची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते, त्याच्यावरती डिपेंड असते. त्यामुळे पार्टिसिपेशन हा देखील ग्रुप डिस्कशनचा काय आहे, अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे. यामध्ये जर ग्रुप डिस्कशन करताना ज्या सब्जेक्ट्सवरती आपण डिस्कशन करणार आहोत ते डिस्कशन करण्यासाठी जर ग्रुप क्रिएट नाही झाला, मेंबर्स एकत्र नाही आले तर आपण त्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशनच काढू शकत नाही. म्हणून ग्रुप डिस्कशन करत असताना मेंबर्सने पार्टिसिपेशन होणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर आहे इंटरपर्सनल अट्रॅक्शन. तर इंटरपर्सनल अट्रॅक्शन हा देखील ग्रुप डिस्कशनचा आणखीन एक महत्त्वाचा काय आहे, फीचर आहे. अनदर कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ अ ग्रुप डिस्कशन is interpersonal attraction. As long as interaction continues, the likes, dislikes, behavior and temperament of members are known to each other. Among them, empathy develops and as such they share each other's problem. Interpersonal attraction, this is the 4 numbers features of group discussion. तर ग्रुप डिस्कशन मधील आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इंटरपर्सनल अट्रॅक्शन, परस्पर आकर्षण. कम्युनिकेशन करताना एकमेकांच्या काय आवडीनिवडी, ओके, आपल्या जे काय लाईक्स डिसलाईक्स आहेत त्याच्यानुसार, त्याचबरोबर त्यांचे बिहेवियर, ओके, त्यांचे जे काही वर्तन आहे, टेम्परमेंट, त्यांचा स्वभाव हा एकमेकांना माहीत असतो. त्यामुळे ग्रुप डिस्कशन करत असताना एकमेकांबरोबरचे तो प्रॉब्लेम्स, जो काही प्रॉब्लेम्स आहे त्याच्यावरती योग्य तो डिसिजन घेण्यासाठी याची हेल्प होत असते. त्यामुळे परस्पर आकर्षण, इंटरपर्सनल अट्रॅक्शन हा ग्रुप डिस्कशन करत असताना अत्यंत महत्त्वाचा ठरतो, अत्यंत महत्त्वाचा रोल प्ले करतो.
जेणेकरून आपल्याला योग्य तो डिसिजन घेण्यासाठी त्याची मदत होते. त्यानंतरचा फीचर आहे तो आहे प्रेशर टू कन्फर्म. In a group discussion, there is always an element of pressure to conform to norms. Okay? नॉर्म्स कन्फर्म करण्यासाठी असे ग्रुप डिस्कशनवरती काय असते तर प्रेशर येतो. द प्रीडिफाईन्ड अँड इस्टॅब्लिश स्टँडर्ड्स आर ऑलवेज इन्फोर्स्ड अँड फॉलो. ओके, ग्रुप डिस्कशनमध्ये जे काही निकष असतात त्यांचे पालन करण्यासाठी नेहमीच प्रेशर असतो, दबाव असतो. दी प्रीडिफाईन्ड अँड इस्टॅब्लिश स्टँडर्ड्स, जे पूर्वपरिभाषित आणि स्थापित असे जे मानक नेहमी अंमलात आणले जातात आणि त्यांचे पालन केले जातात. म्हणून ग्रुप डिस्कशन करत असताना अनेक रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करूनच योग्य तो प्रॉब्लेमवरती सॉल्युशन काढला जातो. त्या ग्रुप डिस्कशन करत असताना अनेक रूल्स हे त्या पार्टिसिपेंट्सना फॉलो करावे लागतात. त्यामुळे ग्रुप डिस्कशन हे आणखीन इनोव्हेटिव्ह आणि चांगल्या पद्धतीने करता येते. त्यानंतरचा फीचर आहे तो आहे कॉन्फ्लिक्ट. तर कॉन्फ्लिक्ट is a difference or disagreement among the members of the group which often arise during deliberation and discussions. A conflict is inevitable and usually develops when alternative solutions are present. It can stimulate the members to find new solutions to the problem. Thus, conflict is not necessarily bad, but if it arises due to the political behavior of the members, it will have dysfunctional consequences. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय तर ग्रुप डिस्कशन करत असताना वादविवाद, भांडण होण्याची देखील काय असते शक्यता असते. बट असे कॉन्फ्लिक्ट हे ग्रुप डिस्कशन करत असताना कमी प्रमाणात होते का त्यांना अनेक रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करण्याचे सांगितले जाते. त्यामुळे कॉन्फ्लिक्ट इज अ डिफरन्स ऑर डिसॲग्रीमेंट अमंग द मेंबर्स ऑफ द ग्रुप which often arise during deliberations and discussions. A conflict is inevitable and usually develops when alternative solutions are present. जर ग्रुप डिस्कशनमध्ये एखादा निर्णय मान्य नसेल तर कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ग्रुप डिस्कशन करत असताना प्रत्येक मेंबर्सचे, पार्टिसिपेट्सचे मत, त्यांचे ओपिनियन जाणून घेणे आवश्यक असते, जेणेकरून त्यांच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही, कॉन्फ्लिक्ट निर्माण होणार नाही. यासाठी ग्रुप डिस्कशनचा हा एक आणखीन महत्त्वाचा फीचर आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन करण्याचे पर्पज काय आहे ते आपण पाहूया. तर फर्स्ट पर्पज काय आहे तो आहे टू रीच अ सॉल्युशन ऑफ ॲन इश्यू ऑफ कन्सर्न. ओके, ग्रुप डिस्कशनचा पर्पज, त्याचा हेतू काय आहे, जेणेकरून त्या पहिला पर्पज आहे तो आहे टू रीच अ सॉल्युशन ऑफ ॲन इश्यू ऑफ कन्सर्न. जो काही इश्यू आहे त्याच्यावरती योग्य तो सॉल्युशन काढण्यासाठी, योग्य तो तोडगा काढण्यासाठी हे ग्रुप डिस्कशन केले जाते. त्यानंतरचा सेकंड पर्पज आहे तो आहे टू जनरेट न्यू आयडियाज और न्यू ॲप्रोचेस टू सॉल्विंग अ प्रॉब्लेम. ओके, जो काही आपला प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी न्यू आयडियाज, ओके, नवनवीन कल्पना किंवा न्यू ॲप्रोचेस, नवीन दृष्टिकोनातून तो आपण जनरेट करू शकतो. त्यासाठी ग्रुप डिस्कशन केले जाते. त्यानंतरचा थर्ड पर्पज आहे तो आहे फॉर सिलेक्टिंग कॅन्डिडेट्स आफ्टर द रिटन टेस्ट फॉर एम्प्लॉयमेंट और फॉर ॲडमिशन टू एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स म्हणजे काय, शैक्षणिक संस्थांमध्ये, त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट और नोकरीसाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला रिटन टेस्ट, ओके, लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची निवड करण्यासाठी सुद्धा हे ग्रुप डिस्कशन घेतले जाते. त्यानंतर आहे टू प्रोव्हाइड अस विथ ॲन ॲव्हेन्यू टू ट्रेन आवरसेल्व्स इन व्हेरियस इंटरपर्सनल स्किल्स. इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे परस्पर कौशल्यांमध्ये
स्वतःला प्रशिक्षण देण्यासाठी एक मार्ग यातून प्रोव्हाइड केला जातो करण्यासाठी असा ग्रुप डिस्कशन करण्याचा पर्पज असतो. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चर्समध्ये ग्रुप डिस्कशन ही कन्सेप्ट काय आहे ते पाहिले आहे. त्याची कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत त्यांचा देखील स्टडी केला आहे. त्याचबरोबर ग्रुप डिस्कशनचे पर्पज काय आहे, ग्रुप डिस्कशन हे कशासाठी केलं पाहिजे, त्यामागील हेतू काय आहे ते देखील आपण थोडक्यात अभ्यासली आहे. ओके, थँक्यू.